अमरावती येथील रेल्वे स्थानक मार्गावरील मुथूट गोल्ड लोन फायनान्समध्ये लाखो रुपयांच्या कथित आर्थिक अनियमिततेचा आरोप करत ग्राहकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाणे गाठले। कर्जाचे हप्ते भरूनही अधिकृत पावत्या न देणे, गहाण ठेवलेल्या सोन्याबाबत तफावत आढळणे तसेच काही ग्राहकांनी सोने गायब झाल्याची तक्रार केली आहे। या प्रकरणात काही कर्मचाऱ्यांनीही आर्थिक फसवणुकीचे आरोप केले आहेत। सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांनी सर्व तक्रारींची सखोल चौकशी केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले। 15 लाखाचं सोनं आहे मुथूट फायनान्सवर आणि शुभम सरांनी मला आज बोलवलं होतं की बा तुम्ही 2-3 दिवसांनी या। तर मी आज जेव्हा तिथे गेलो तर तिथे माहीत पडलं की बा असं 14 करोड 15 करोड रुपये घेऊन बा शुभम सर पळाले। पण माझ्याजवळ ॲथोराईज पावत्या आहे, समजा 5-6 महिने झाले, मला 5-6 महिने झाले घेऊन। पण मी आता व्याज भरायच्या ह्यानी गेलो तर आता असं हे माहीत पडलं, पण माझं 15 लाखाचं सोनं आहे। आता याचं कसं काय होईल या गोष्टीचं सगळ्या? नाही, त्यांनी मला 2 दिवसांनी बोलवलं होतं शुभम सरांनी की ये बा तू। तर मग मी गेलो, आज गेलो तर हे असा प्रकार माहीत पडला। भरपूर जण आहेत तिथेही बाहेर आहेत, आता इथेही आले आहेत लोक भरपूर जणं, आणि त्याच्यासमोर तिथे लोक आहेत। काही जणांना कच्च्या पावत्या दिल्या आहे म्हणतात। ते कच्च्या पावत्याचं काही नाही, पण माझ्याजवळ पक्क्या पावत्या, पण त्या पक्क्या पावत्याचं काही घेणं देणं नाही म्हणते। आता जगदर भुगुल, मुथूट फायनान्सला माझं गोल्ड लोन चालू होतं। 5 महिने आधी मी गोल्ड तिथे ठेवलेलं होतं। 2 शनिवारला मी गोल्ड सोडायला गेलो तर 2-3 दिवसांनी या असं त्यांनी उत्तर दिलं। काल गेलो तर मॅनेजर नाही आहे, आज गेलो तर मॅनेजर फरार झाला असं माहिती पडलं। फरार झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला आलो। तिथे गेल्यानंतर आज गेल्यानंतर मला तिथे गर्दी दिसली, म्हटलं शटर का बार डाऊन आहे। तर त्या बँकेतले कर्मचारी बोलले की बा मॅनेजर फरार झाला किंवा मॅनेजर आहे नाही। मग माहिती पडल्यास की मी ते रिपोर्ट करायला आलो। आता लोक तर बँक खूप आहे, इथे 25-30 लोक तर आता आले, अजून असू शकतात। चेन आहे 5.5 लाख रुपये। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, अमरावती।